नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये सुख राहावं, शांती राहावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि हे जर उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांतीही मिळत असते. तुम्ही तुम्ही बघा, आपल्या घरामध्ये कितीही पैसा आला किंवा कितीही आपण काही पूजापाठ केले तरी घरामध्ये शांती मिळत नाही. आपल्याला घरामध्ये तेवढं आपलं असं घर वाटत नाही, शांत राहिल्यासारखं वाटत नाही. घरामध्ये सतत कलह होत राहतात, भांडण होत राहतात, मुलांमध्ये सतत भांडणं चालू असतात, मुलं खूप सतत चिडचिड करत असतात आणि अशामुळेच आपल्याला काही सवयी ह्या लावून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे आपण या सवयी आपल्या जीवनामध्ये लावणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये ही शांतता मिळत असते आपल्याला. आपल्या घरामध्ये समाधान आपल्याला मिळत असते. तर घरातील शांततेसाठी हे उपाय तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्हाला नित्य नियमाने रोज करणं खूप गरजेचं आहे. तर उपाय पहिला म्हणजे रोज संध्याकाळी तुम्हाला एक तरी तुपाचा छोटा दिवा जो आहे ते तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुपाच्या आजकाल छोट्या-छोट्या मेणबत्त्या मिळतात, जो आपण फक्त आणायची आहे आणि आपल्या पंचारतीमध्ये ठेवायची आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता जाऊन सकारात्मकतेचा खूप मोठ्या प्रमाणात वास होत असतो. माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे जेवढा तुम्ही घरामध्ये तुपाचा दिवा एकतरी लावाल तेवढं तुमच्या घरामधलं नैराश्य आहे ते निघून जात असतं. दुसरं म्हणजे नियमितपणे तुमच्या तुळशीला तुम्हाला पाणी घालायचं आहे. तुळस ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपल्या घरातील ते अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुळस जर तुम्ही पाणी नाही घातलं, तुळस सुकली तर त्याचा उलटा परिणाम आपल्या घरावरती बघायला मिळतो. त्यामुळे तुळस कधी सुकली नाही पाहिजे. तुम्हाला तिला नियमितपणे थोडं का होईना पण तुम्हाला स्वच्छ पाणी तिला घालायचं आहे. उपाय तिसरा म्हणजे दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाचे अभ्यंग स्नान करायचं आहे. चंदन नसेल तर हळदीने तुम्हाला स्नान केलं तरी चालेल. पण दर गुरुवारी सगळ्यांनी हळद, मीठ अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यामुळे तुमची जी खराब ऊर्जा तुमच्या अंगामध्ये असते किंवा तुमच्या आजूबाजूला असते ती निघून जात असते आणि तुमचं मन, शरीर सगळंच पवित्र होत असतं. त्यानंतर चौथा उपाय असा आहे की सकाळी घरात शंखनाद तुम्हाला करायचा आहे. शंखनाद केल्याने अतिशय प्रसन्न वातावरण घरामध्ये होतं आणि खूप ऊर्जा निर्माण होत असते. तुम्ही विचारही करू शकत नाही. पण शंखनाद तुमच्या जर घरी तुम्ही वाजवला, ज्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, नवरा दारू पीत आहे, पत्नीला मारझोड करत आहे ना, त्या घरामध्ये शंखनाद हा झालाच पाहिजे. एवढं पवित्र आणि सकारात्मकता वातावरण तिथे निर्माण होत असते की 2च दिवसामध्ये घरात अगदी शांतता वाटत असते. तर उपाय पाचवा आहे की घरात रामरक्षा मंत्र, अथर्वशीर्ष किंवा श्रीसूक्तम, हनुमान चालीसा यांचे तुम्हाला पाठ करायचे आहेत. हनुमान चालीसाचा खूप प्रभावशाली असा पाठ आहे. रामरक्षाचा पण खूप प्रभावशाली असा पाठ आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट मानावा लागेल. आणि तुम्हाला जर तो बोलता येत नसेल तर तुम्ही घरामध्ये मोबाईलवरती का होईना पण तुम्हाला तो लावायचा आहे. त्यामुळे तुमच्या उंबऱ्याच्या आतसुद्धा कोणत्याही वाईट शक्तीला येण्याची तासभर पण तिला वेळ मिळणार नाही. अशा पद्धतीने हा रामरक्षा मंत्र आणि अ, हनुमान चालीसा मंत्र प्रभाव करत असतो. तर 6वा असा उपाय आहे की सकाळी उठल्या-उठल्या जेव्हा तुम्ही झाडू मारता तेव्हा तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो. मित्रांनो, लक्षात घ्या, सुरुवातच आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राने जप करायचा आहे. आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा पण आपल्याला आपला श्री स्वामी समर्थ असेल, ओम नमः शिवाय असेल या मंत्राचे तुम्हाला जप करत राहायचं आहे. कारण आपण जे जेवण बनवतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला खूप वाईट शक्ती असतात किंवा आपल्या डोक्यामध्ये काही वाईट विचार असतात आणि आपण जेवण बनवताना ते विचार आपल्या जेवणामध्ये जात असतात आणि ते जेवण आपल्या घरातल्यांनी खाल्लं, आपल्या मुलांनी खाल्लं, आपल्या पतीने खाल्लं तर त्यांच्या आयुष्यावरती किंवा त्यांच्या कार्यावरती त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो आणि त्यांचं कोणतंही कार्य हे व्यवस्थित होत नसतं. कार्य सगळी बिघडत असतात. तर उपाय 7वा आहे की देवघरात साफसफाई तुम्हाला ठेवायची आहे. कुठे जाळ्या झाल्यात, कुठं देवघर काळं झालं असं नाही. तुम्हाला तिथे धूप-दीप लावत असतो आपण, त्यामुळे तिथं काळवटे आलेली असते. तर ते नियमितपणे तुम्हाला साफ करायचं आहे आणि देवघरामध्ये नियमितपणे तुमचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचाच आहे. 8वं म्हणजे घरात लोखंडी वस्तूंचा अतिरेक तुम्हाला टाळायचा आहे.
9वा असा आहे की भिंतीवरील कुबेर यंत्र, वास्तुयंत्र तुम्हाला लावायचं आहे. घरातल्या भिंतीवरती आपल्या जिथं मंदिर आहे तिथे तुम्हाला हे कुबेर यंत्र असेल, वास्तुयंत्र असेल ते लावल्याचे सुद्धा खूप मोठे मोठे फायदे आपल्याला बघायला मिळू शकतात. उपाय नंबर 10वा आहे की रात्री झोपताना दक्षिणेकडे तुम्हाला डोकं ठेवायचं आहे. दक्षिणेकडे जेवढं तुम्ही डोकं ठेवाल ना तेवढी तुम्हाला शांत झोप लागेल. तुमचे विचार थांबतील आणि तुम्हाला कोणतीच भीती, असं भय वगैरे काहीच वाटणार नाही. दक्षिणेकडे डोकं ठेवणं हे अत्यंत चांगलं मानलं गेलेलं आहे. आणि धनसंपत्तीसाठी, समृद्धीसाठी काही उपाय माझ्याकडे आहेत. त्यासाठी तुमच्या मुख्य दरवाजाजवळ शुभ लाभ, स्वास्तिक तुम्हाला लावायचं आहे. त्यामुळे हे सगळे समृद्धी आणि धनसंपत्तीचे उपाय आहेत हे सगळे. त्यानंतर घरात लक्ष्मी कुबेराची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. त्यांची नियमितपणे तुम्हाला पूजा करायची आहे. रोज मनी प्लॅन्टला पाणी द्या आणि उत्तर पूर्वेस ते ठेवायला पाहिजे. मनी प्लॅन्टसुद्धा दारात असणं हे म्हणजे धनसंपत्तीला खेचून घेण्याचं काम तुमच्या करत असतं. त्यानंतर तिजोरी ही उत्तरेकडे किंवा दक्षिणेच्या भिंतीलगत तुम्हाला ठेवायची आहे. त्याने सुद्धा अतिशय चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतात. आणि ह्याच दिशेला ही जी आहे तिजोरी ठेवली जात असते. त्यामुळे दक्षिण किंवा उत्तरेकडे अशा समोरासमोर तुम्ही तोंड करून तुम्हाला तिजोऱ्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी 5 मुळ्या तुम्हाला दान करायच्या आहेत. हे खूप शुभ असतं दान केलेलं. त्यानंतर 6वा असं आहे की घरात लक्ष्मीची आठवड्यातून एकदा तरी महालक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची आहे आणि ती अगदी व्यवस्थित पूजा करायची आहे. जसं आपण मार्गशीर्षमध्ये माता लक्ष्मीची पूजा करतो त्या पद्धतीने तिची पूर्ण पूजा मांडून फळं, नैवेद्य वगैरे सगळं देऊन यथासांग तिची जर पूजा ज्या घरात लक्ष्मीची होते ना, त्या घरात पैशासंबंधी कधीच प्रॉब्लेम येत नाही. उपाय नंबर 7वा आहे की रात्री झोपण्याच्या आधी तांदळाचा एक मूठ जी आहे दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायची आहे. छोटीशी मूठ तुम्हाला दक्षिण दिशेला जर तुम्ही तांदळाची ठेवली तर तुमचं जे उद्याचं कार्य आहे ना ते तुमचं पार पडणार आहे आणि त्यामध्ये यश मिळणार आहे. नंतर ती जे तांदूळ आहे तुम्हाला उचलून जे आहे ते पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. 8वा असा आहे की तिजोरीत चांदीचा साखरपुडा किंवा श्रीयंत्र ठेवायचा आहे. साखरेचा जो पुडा असतो ना तो तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचा किंवा श्रीयंत्र तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे चांदीचा. त्यानंतर 9वा असा आहे की घरात पाण्याच्या झऱ्याजवळ चित्र किंवा फाउंटन तुम्हाला ठेवायचं आहे. पाण्याच्या झऱ्याजवळ तुम्हाला घरामध्ये एक दिवा रोज प्रज्वलित करायचा आहे. तो आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दिवा आहे असं तुम्हाला समजावं लागेल. पैशाची पिशवी ही तुम्हाला लाल कलरची ठेवायची आहे. आठवड्यातून एकदा तुम्हाला घरामध्ये लवंग आणि कापूर हे जाळायचं आहे. जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक पडेल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान तुम्हाला प्राप्त मिळेल.